मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट आता पॉझिटिव्ह येणार आहे आणि ती कशी या सत्याचा आता खूप मोठा उलगडासुद्धा होणार आहे. सुभेदारांचा वारस येणार असल्याचं कळताच आता पूर्णाजी आनंदाच्या भरात प्रियाला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, अर्जुन हा सायलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो, कारण सायलीला खूप चक्कर येत असतात, वॉमिटिंग होत असतात. तर इकडे कल्पना सर्वांना सांगते, मला असं वाटतं की आपली सायली प्रेग्नंट आहे, कारण लक्षणं तर तशीच दिसत आहेत. आणि ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. त्यानंतर अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमधून घरी येतात. तर कल्पना अर्जुनला पेढा भरवत म्हणते, मला माहिती आहे तुम्ही दोघेजण आई बाबा होणार आहात ना, आणि मी आजी. तेव्हा ते ऐकून तर अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच हादरते. अर्जुन म्हणतो, मम्मा अगं असं काहीच नाही आहे, डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली आहेत, सायलीला थोड्या वेळात बरं वाटेल. तेव्हा कल्पना विचारते, अरे अर्जुन, म्हणजे डॉक्टरांनी सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट केलीच नाही का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही मम्मा, प्रेग्नन्सीचा इथे काय संबंध? तेव्हा कल्पना म्हणते, अरे वेड्या, तुम्ही दोघेजण नवरा बायको आहात की नाही, मग तू असं का बोलतोयस? अरे ही सगळी लक्षणे तर त्याचीच आहेत ना. तेव्हा प्रिया देखील तिथे आलेली असते. ती विचार करते माझा डाऊट क्लिअर करण्यासाठी, आणि अर्जुन सायली खरे नवरा बायको आहेत की नाही, की सर्वांसमोर ती नाटक करत आहेत, हे सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे ही खूप मोठी संधी आहे आणि मी ती हातातून जाऊ देणार नाही. म्हणून प्रियाच्या डोक्यामध्ये लगेच एक प्लॅन येतो. तर प्रिया म्हणते, अगं कल्पना मामी, आपण एक काम करूयात का? घरीच सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट करूयात ना. अश्विन नसला म्हणून काय झालं, आपण एखाद्या डॉक्टरांना घरीच बोलावूयात. म्हणून आता प्रिया लगेच तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना कॉल करते. त्यावर आता कल्पनासुद्धा खुश होत होकार देत असते. अर्जुन आणि सायली प्रियाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु प्रिया मात्र ऐकायला तयार नसते. ती बळजबरीने सायलीला प्रेग्नन्सी टेस्ट करायलाच सांगते. आणि त्यानंतर आता बाहेर सर्वजण नक्की सायलीचे रिपोर्ट्स काय येतात याची वाट पाहत असतात. त्यानंतर सायलीचं चेकअप करून डॉक्टर बाहेर येतात आणि ते रिपोर्ट कल्पनाकडे देऊन तेथून निघून जातात. तेव्हा कल्पना ते रिपोर्ट्स खोलून पाहते. तर सर्वजण कल्पनाला विचारत असतात की काय झालं, लवकर सांग. तेव्हा ते रिपोर्ट्स वाचून कल्पना मोठ्यानेच ओढत सांगते की प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, आपली सायली प्रेग्नंट आहे. आणि ते ऐकून सर्वजण आनंदाने नाचू लागतात. तर अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीनच हादरते. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न आता दोघांनाही पडलेला असतो. तर अर्जुन लगेच सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि विचारतो, मिस सायली, हे सगळं काय आहे? तुमच्या पोटातील बाळ कुणाचं आहे? तर सायली धक्क्यानेच विचारते, अर्जुन सर, तुम्ही हे काय बोलत आहात? तर अर्जुन विचारतो, मग प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलीच कशी? तुम्हाला प्रश्न विचारण्याचा मला काही एक हक्क नाही आहे, पण तुमच्या पोटातील बाळाचा बाप कोण आहे? तुमचं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे का? म्हणून आता अर्जुन खूपच घाबरलेला असतो. काय बोलावं, काय करावं, ही आपल्याकडून घडलेली एखादी चूक तर नसेल ना, म्हणून अर्जुन वेडापिसा होतो. त्यावर सायली रडतच म्हणते, अर्जुन सर, कधीतरी मला पण बोलण्याची संधी देत जा. तुम्हाला हाच प्रश्न पडला आहे ना, की माझ्या पोटातील बाळाचा बाबा कोण आहे? पण असा कोणीही रिअल बाबा नाही आहे, कारण माझं कुणा दुसऱ्यावर प्रेम नाही आणि माझ्या पोटात बाळसुद्धा नाही. हा तुमचा एक गैरसमज आहे. आणि ते ऐकून अर्जुन खूपच खुश होतो. तर सायली विचारते, अर्जुन सर, एवढ्या दिवसामध्ये तुम्ही मला हेच ओळखलत का? कोणी ऐरागैरा येऊन तुमच्या हातामध्ये रिपोर्ट ठेवेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का? अहो, शहरातील नंबर 1 लॉयर आहात ना तुम्ही, आणि तुम्हाला एवढी साधी गोष्टसुद्धा कळत नाही का? अहो, खरंच मी प्रेग्नंट नाही आहे. तेव्हा अर्जुन धक्क्यानेच विचारतो, पण मिस सायली, हे चुकीचे रिपोर्ट्स कोणी बनवले असतील? तेव्हा सायली म्हणते, या घरात 2च व्यक्ती आहेत ज्या सतत आपल्यावर डोळा ठेवून असतात, आपल्याला त्रास देत असतात. अर्जुन विचारतो, म्हणजे अस्मिताई आणि प्रिया का? तर सायली म्हणते, हो अर्जुन सर. तर अर्जुन म्हणतो, आता सगळं काही क्लिअर झालंच आहे ना, तर आपण खाली जाऊन सर्वांना खरं सांगून टाकूयात.
तेव्हा सायली रडतच म्हणते, थोड्या वेळासाठी का होईना ही न्यूज ऐकून सर्वजण किती खुश झाले होते, पण आता पुन्हा एकदा आपण सर्वांचा आनंद हिरावून घेऊ. माझं नशीब एवढं फुटकं का आहे की सतत खोटं बोलून मी इतरांचं मन दुखवत असते. तर अर्जुन सायलीला शांत करत समजावतो. तर इकडे घरात सर्वजण खूपच खुश असतात. तेव्हा प्रिया मुद्दामच पूर्णा आजीला म्हणते की तू काळजी करू नकोस, ही पपई सायलीला खाण्यासाठी दे आणि तिच्या पोटातील बाळाला कायमचं संपवून टाक. आणि ते ऐकून पूर्णा आजी पेटूनच उठते. ती म्हणते, खबरदार, असले अपशब्द तोंडातून काढलेस तर. सायलीचा मला कितीही राग येत असला ना तरीही तिच्या पोटात माझ्या अर्जुनचं बाळ त्याचा अंश आहे. पुन्हा जर हे बाळ संपवण्याचा विचार जरी केलास ना तर याद राख, काहीही झालं तरी सायलीच्या पोटात आता सुभेदार खानदानाचा वारस आहे, माझ्या वंशाचा दिवा आहे. तेव्हा पूर्णाजी प्रियावर खूपच भडकलेली असते. ती म्हणते, आता राहिला प्रश्न तुझा, तर अर्जुनशी लग्न करण्याचं स्वप्न आता विसरून जा. तुला तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जायला हवं, दुसरं लग्न करायला हवं. कारण प्रिया, तुझं लग्न अर्जुनशी होणं आता शक्य नाही, कारण सायली अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा ही म्हातारी तर सायलीची झाली म्हणून प्रियाला मोठा झटकाच बसतो. तर इकडे कल्पना आणि विमला सायलीसाठी हलवा व लाडू बनवत असतात. त्याच वेळेला पूर्णाजी तिथे येत कल्पनाला सांगते की त्या हलव्यामध्ये खूप सारे काजू बदाम पण टाक, म्हणजे बाळाच्या आईची आणि होणाऱ्या बाळाची तब्येतसुद्धा छान होईल. आणि ते ऐकून कल्पना खुश होत विचारते, पूर्णाई, तुम्ही हे बोलत आहात का? तर पूर्णाजी म्हणते, हो कल्पना, मी काय आयुष्यभर सायलीवर नाराज राहणार आहे का? शेवटी आता मी पणजी होणार आहे, मग माझ्या नातसुनेचे लाड करायला नको का? तर कल्पना लगेच प्रेमानेच पूर्णाजीला घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीसाठी लाडू बनवत असते. त्याच वेळेला अर्जुन सायलीला घेऊन खाली येतो व सर्वांनाच मोठमोठ्याने आवाज देत असतो. तेव्हा कल्पना विचारते, काय झालं अर्जुन, सायली ठीक तर आहे ना? त्यावर अर्जुन म्हणतो, मला तुम्हा सर्वांनाच एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर प्रिया खुश होत मनाशीच म्हणत असते, मला असं वाटतं की अर्जुन आता सगळं काही खरं सांगून टाकणार आणि मग पूर्णाजी सायलीला धक्के मारून घराबाहेर काढणार. कल्पना म्हणते, बोल ना सायली बाळा, काय झालं? तर सायली म्हणते, ते हॉस्पिटलमधील रिपोर्ट्स. तर तेवढ्यात पूर्णाजी तिथे येत म्हणते, ते रिपोर्ट्स म्हणजे या घरातील देवी आईचा आशीर्वादच आहे. तेव्हा पूर्णाजी अर्जुन सायली दोघांचंही प्रेमाने औक्षण करत असते, दृष्ट काढत असते. ते पाहून सायली अर्जुन पूर्णपणे हादरतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते, सायली बाळा, अर्जुनने तुला या घरात बायकोची जागा दिली, तर कल्पनाने तुला सुनेची. परंतु आज स्वतः देवीने तुला या घरातील येणारा वारस त्याची आई होण्याचा मान दिला आहे आणि त्या देवीसमोर मी झुकणार नाही असं कधी होईल का? म्हणून आता पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीला लाडू भरवत असते. अर्जुन विचार करतो, शेवटी आजीने सायलीला माफ केलंच, पण त्याचं कारण खोटं आहे, मला सत्य सांगायलाच हवं. परंतु तेवढ्यात पूर्णाजी अर्जुनच्या तोंडात सुद्धा लाडू भरवते, त्याला गप्प करते. आजपासून या घरात फक्त आनंदी आनंद होणार, भांडणतंटे अजिबात होणार नाही असं पूर्णाजी सर्वांना बजावून सांगते. आणि त्याच वेळेला रविराज सुद्धा तिथे येतो, कारण पूर्णाजीने त्याला तिथे बोलावून घेतलेलं असतं. पूर्णाजी प्रियाला म्हणते, आता तुला तुझ्या घरी जायला हवं, कारण सायली आता प्रेग्नंट आहे, तिला तुझा त्रास होतो, बाळावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो, म्हणून जोपर्यंत अर्जुनचं बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत तू या घरात पाऊलही टाकायचं नाही. आणि म्हणूनच ती प्रियाला घरातून हाकलवून लावते. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.